हाय हॅलो नमस्कार. मी आनंदी अभिजित या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत अळूवडी. अळूवडीसाठी इथे मी 2 वाटी बेसन घेणार आहे. एका बाउलमध्ये मी 2 वाटी बेसन घेतलंय. त्याचबरोबर 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट घेतली आहे. ही पेस्ट मी खलबत्त्यामध्ये काढून घेतली आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही मिक्सरमधनं ग्राइंड केलेली घेऊ शकता. त्यानंतर 1 टेबलस्पून मी बडीशोप घालते. तसेच 1 टेबलस्पून इथे सफेद तिळाचा मी वापर करते. आपण बेसन मध्ये हे सगळं ऍड करायचंय. आता या मिश्रणात आपल्याला हळद 1/2 टीस्पून घालायची. त्यानंतर आपण मसाले ऍड करणार आहोत. इथे मी 1 टेबलस्पून लाल तिखट घेतलंय आणि मीठ हे तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही ऍड करायचंय. आता हे कोरडं साहित्य बेसनामध्ये व्यवस्थित मिसळून घ्या. हे व्यवस्थित सगळं मिसळल्यानंतर आपल्याला त्यात थोडं थोडं पाणी ऍड करायचंय. अळूवडीसाठी बॅटर हे एकदमच घट्ट लागतं, सो पाणी बेताचंच घालायचंय. बॅटर हे घट्ट बनवा, त्यामुळे अळूवडी तेलामध्ये तळताना सुटत नाही, वड्या छान पडतात. त्यामुळे शक्यतो बॅटर हे व्यवस्थित बनवायचंय. इथे तुम्ही बघू शकता बॅटर मी कसं बनवलंय ते. तुमचं बॅटर सैल झालं तर त्यामध्ये तुम्ही थोडीशी बेसन अजून घालू शकता, म्हणजे बॅटर हे आधीपेक्षा घट्ट होईल आणि वड्याही छान पडतील. इथे मी लिंबाचे 4 ते 5 थेंब टाकते. त्यामुळे काय होतं की बऱ्याच जणांना अळूवडीची ॲलर्जी असते. लिंबाने शरीरातली खाज ही कमी प्रमाणात जाणवते. सो तुम्ही ॲलर्जेटिक असाल तर लिंबाचा वापर नक्की करा. आपलं बॅटर हे इथे रेडी झालेलं आहे. तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी बघू शकता, एकदम घट्ट हवंय. आता हे आपल्याला अळूच्या पानांना लावून घ्यायचंय. इथे मी जवळपास अळूचे 7 ते 8 पानं स्वच्छ धुवून आणि त्यांना पुसून घेतलंय. आता सुरीने मी यांची शिरा अलगद काढून घेणार आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता कशा प्रमाणे ते काढायचं आहे. तुम्ही याप्रमाणे त्याच्या शिरा व्यवस्थित काढून घ्या. याने काय होतं की वडीसाठी आपण सगळ्या पानांचा एक रोल बनवतो. शिरा जाड असतात, त्यामुळे रोल हा मध्येच ब्रेक होतो आणि सगळी पानं विस्कटतात. आणि शिराच कट केल्या तर तो प्रॉब्लेम राहणार नाही, म्हणून पानाच्या शिरा या हळूवार कट करा. अशा प्रमाणे सगळ्या पानांच्या शिरा आपल्याला कट करून घ्यायच्या आहे. त्यानंतर ह्यामध्ये आपण एक अजून स्टेप बघतोय, ती म्हणजे अळूची पानं ही शिरांच्या साईडने लाटण्याने अलगद लाटून घ्यायचे. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे फॉलो करायची आहे तुम्हाला ही स्टेप. यामुळे सुद्धा शिरा मऊसर होऊन अळूवड्या हा छान बनतात. सगळ्या पानांवरती आपल्याला लाटण्याने हे सगळं फिरवून घ्यायचंय आणि शिरा पूर्ण मऊ बनवून घ्यायच्या आहेत. सो शक्यतो सगळ्या पानांवरती तुम्ही हे सगळं फॉलो करा. आपण तयार केलेलं अळूवडीसाठीचे बॅटर हे हाताने संपूर्ण पानावरती लावून घ्यायचं आहे.
ते हातानेच व्यवस्थित छान पसरवून लावा, ते व्यवस्थित लागतं. मी चमच्याने बॅटर लावण्याचा ट्राय केला पण त्याने अळूचं पान फाटलं. सो हाताने लावलेलं कधीही चांगलंच. मी दाखवते त्याप्रमाणे फॉलो करा. पानांची साईड ही आलटून पालटून टाकायची आहे. इथे सगळ्या पानांना आपलं बॅटर लावून झालेलं आहे. आता आपल्याला पानांच्या दोन्ही कडा आतमध्ये दुमडून घ्यायच्या आहेत. दुमडताना ते शक्यतो दाबूनच दुमडवून घ्या आणि त्यावर सुद्धा बेसनाचं बॅटर आपल्याला लावायचं आहे. मी स्पॅच्युलाच्या मदतीने लावते. स्पॅच्युलाने सुद्धा ते व्यवस्थित लावलं जात नाहीये, तुम्ही बघू शकता. त्यामुळे तुम्ही चमचा वगैरेच्या भानगडीत जास्त न पडता हाताचाच वापर करायचा आहे. बॅटर लावून झाल्यानंतर आपल्याला ह्या सगळ्या पानांचा एक घट्ट रोल बनवायचा आहे. रोल शक्यतो तुम्ही घट्ट बनवा, कारण की आपण जेव्हा त्याच्या वड्या पाडतो तेव्हा ते उलगडत नाही आणि तेलामध्ये फुटत पण नाही. त्यामुळे जागेवरच आपल्याला त्याचा रोल बनवायचा आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की रोल कसा बनवला गेलाय. आता रोल इथे हा पूर्ण वळून झाल्यानंतर उरलेल्या टोकावर आपल्याला बेसनाचं बॅटर लावायचं आहे आणि अलगद रोलवरती दाबून बसवायचं आहे. त्याने काय होतं की पूर्ण पानं हे छानपैकी सेट होतात, एकमेकांना चिकटतात आणि ते सुटत नाही. अशा प्रकारे तुम्ही बेसन पीठ टोकावर लावून घ्या आणि ते हाताच्या साहाय्याने दाबून रोलवरती बसवा. अळूचे रोल वाफवण्यासाठी तुम्हाला खास असं स्टीमर वगैरे घ्यायची गरज नाहीये. इथे मी जवळपास इडलीच्या भांड्यातच आपले अळूचे रोल वाफवून घेते. आता हे जवळपास 10 मिनिटात अळूचे रोल छानपैकी वाफवून होतील. आणि बरोबर 10 मिनिटात इथे आपले अळूचे रोल छानपैकी वाफून झाले. वाफवलेले अळू रोल थंड होऊ द्यायचे आणि मगच त्याच्या वड्या आपल्याला पाडायच्या आहेत. फक्त वाफवलेल्या वड्या सुद्धा अप्रतिम लागतात. तेलात तळण्याची सुद्धा त्यांना गरज भासत नाही. त्यामुळे काही जणांना ह्या वाफवलेल्या आवडतात तर काहींना तेलात तळलेल्या. आता तुमची चॉईस आहे, तुम्हाला कशा आवडतात ते. वड्या तळण्यासाठी आपलं तेल हे गरम झालेलं आहे. तेल हे शक्यतो कमी गॅसवरतीच तापू द्या छानपैकी. मोठा गॅस जर केला तर तुमच्या वड्या ह्या जळतील, बाहेरूनच जळतील, आतमध्ये त्या कच्च्या राहतील आणि त्याची टेस्ट ही लागणार नाही. त्यामुळे तळताना शक्यतो गॅस हा कमी जास्त करत राहायचा आहे.
तुम्ही बघू शकता इथे वड्यांना छान कलर आलाय आणि व्यवस्थित तळलेल्या पण आहेत। बॅटरमध्ये आपण जे सफेद तीळ घातलेले होते त्यामुळे तुम्ही बघू शकता वड्यांच्या लेअरमध्ये ते किती छान दिसतायत ते। अशा प्रकारे तुम्ही छान अळूवडी घरी नक्कीच बनवू शकता। नक्कीच ट्राय करा। व्हिडिओ कसा वाटला तो सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।